सो आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इम्पॉर्टंट नेमिंग रिएक्शन बघणार आहे, अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन, जे जेई आणि नीट साठी खूप महत्वाचे आहे. सो सर्वप्रथम आपण अल्डोलचं मिनिंग बघूयात. अल्डोल म्हणजे नेमकं काय. ओके, तो इम्पॉर्टंट आहे. बरेच क्वेश्चन्स हे जेडब्ल्यू आणि नीटला अल्डोल वरती विचारतात. अल्डोल कंडेन्सेशन. ओके, अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. पहिल्यांदा याचं मिनिंग बघूयात आपण. व्हॉट इज मीन बाय अल्डोल. तर स्टुडंट्स, एल स्टँड फॉर, एलचं मिनिंग काय हो? अल्डिहाइड्स. ओके, एल स्टँड फॉर अल्डिहाइड आणि ओएल म्हणजे अल्कोहोल. ओके, सो अल्डोल मीन्स यामध्ये दोन फंक्शन ग्रुप इन्व्हॉल्व आहेत, एक अल्डिहाइड आणि एक अल्कोहोलिक. सो ड्युअल फंक्शन ग्रुप याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. याच्यावर याचं नाव काय आलेलं आहे? अल्डोल. आणि व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे काय? ज्या रिएक्शन मध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो त्याला कंडेन्सेशन म्हणायचं. इट लूज वॉटर मॉलिक्युल्स, दॅट इज व्हॉट कंडेन्सेशन. आता नेक्स्ट पॉइंट आहे. आता अल्डोल कंडेन्सेशन मध्ये कोणते अल्डिहाइड किंवा कीटोन्स रिएक्शन करतात? ओके, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यावरती सुद्धा जेईला क्वेश्चन्स विचारलेले आहेत बऱ्याचदा. ओके, विच अल्डिहाइड्स अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन. ओके सर, ज्या अल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असतात. ओके, सच अल्डिहाइड अंडरगोज दिस काइंड ऑफ रिएक्शन. आता बघा, अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा बघणार आहे. अल्फा हायड्रोजन ॲटम कसं बघायचं? ओके, ज्यावेळेस तुम्ही कोणतंही अल्डिहाइड आणि कीटोन्स घेता, व्हेरी सिंपल. जसं की तुम्ही आता विल गिव्ह सम एक्झाम्पल हियर. ओके, जसं की तुम्ही ऍसिटाल्डिहाइड घेतलं इथं, CH3 डबल बॉन्ड OH, ऍसिटाल्डिहाइड आहे इथं. देन सेकंड एक्झाम्पल ऍसिटोन घ्या. ओके, CH3 डबल बॉन्ड CH3. देन फॉर्माल्डिहाइड, HC डबल बॉन्ड OH. देन बेन्झाल्डिहाइड, बेन्झीन रिंग CHO, C डबल बॉन्ड OH. ओके, तर त्यामध्ये याच्यामध्ये बघा कोणते मॉलिक्युल्स मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. कसं बघायचं? सिंपल ट्रिक आहे. ज्यावेळेस कुठलाही तुम्ही अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स घेता, त्याच्या कार्बोनिल ग्रुप पासून नेक्स्ट कार्बन बघायचा. हा तुमचा कार्बोनिल ग्रुप, ज्या कार्बन वरती ऑक्सिजन जॉईन आहे, C डबल बॉन्ड O, याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. सो हा कार्बन सोडून नेक्स्ट कार्बन हा तुमचा अल्फा कार्बन, आणि अल्फा कार्बन वरती हायड्रोजन जो असतो त्याला म्हणायचं अल्फा हायड्रोजन. तर इथं अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. सेकंड मॉलिक्युल मध्ये बघा, हा तुमचा कार्बोनिल ग्रुप, नेक्स्ट अल्फा कार्बन आहे, इथं अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट. नेक्स्ट आता हा फॉर्माल्डिहाइड, हा कार्बोनिल ग्रुप आहे, नेक्स्ट कार्बन इज अब्सेंट, म्हणजे इथं अल्फा हायड्रोजन ॲटम काय हो? अब्सेंट आहे. म्हणजे फॉर्माल्डिहाइड डज नॉट अंडरगोज अल्डोल रिएक्शन, तर अल्डोलच्या अंडर जाणार नाही. नेक्स्ट मॉलिक्युल बघा आता बेन्झाल्डिहाइडचं, इथं हा कार्बोनिल ग्रुप आहे आणि हा नेक्स्ट कार्बन, इथला हायड्रोजन तुम्ही रिप्लेस झालेला आहे, म्हणजे इथं सुद्धा अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे. मीन्स याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड अल्डोल रिएक्शन शो करणार नाहीत. ओके, तर अल्डोल रिएक्शन दाखवून कोणकोणते अल्डिहाइड्स आहेत? जसे की ऍसिटाल्डिहाइड आहे, ऍसिटोन आहे. ओके, किंवा तुम्ही ब्युटॅनॉल घेऊ शकता, प्रोपेनॉल्डिहाइड घेऊ शकता. तर कोणतेही असे अल्डिहाइड ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असणं गरजेचं आहे. आता नेमके आता रिएक्शन आहे काय ते बघूयात आपण. ओके, देन विल डिस्कस द मेकॅनिझम. आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल अल्डोल कंडेन्सेशन मीन्स व्हॉट? अल्डिहाइड्स और कीटोन हॅव्हिंग ॲटलिस्ट अल्फा हायड्रोजन ॲटम. तर असे अल्डिहाइड आणि किंवा कीटोन आपल्याला घ्यायचे ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असणं गरजेचं आहे. ओके, अल्डिहाइड्स और कीटोन हॅव्हिंग ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम दॅट शुड बी रिॲक्ट्स विथ डायल्यूट NaOH और KOH. कुठलाही बेस तुम्ही घेऊ शकता डायल्युटेड फॉर्म मध्ये. ज्यावेळेस तुम्ही ऍसिटाल्डिहाइड किंवा ऍसिटोन जे दोन मॉलिक्युल्स घेता आणि ते NaOH किंवा KOH बरोबर रिॲक्ट करतात, तर तुम्हाला काय मिळणार आहे? अल्डोल. आता रिॲक्शन बघूयात आपण. ऍसिटाल्डिहाइड मॉलिक्युल घेऊन एक्झाम्पल घेऊन करूयात आता. ओके, ऍसिटाल्डिहाइडचे दोन मॉलिक्युल्स घेतो मी, CH3 डबल बॉन्ड OH. ओके, हा तुमचा ऍसिटाल्डिहाइड आहे. ऍसिटाल्डिहाइड. नाव इट इज सेकंड मॉलिक्युल CH3 डबल बॉन्ड OH. हा सेकंड मॉलिक्युल ऍसिटाल्डिहाइड. हा तुमचा रिएक्शन कशासोबत करणार तुम्ही? NaOH. हा NaOH आहे डायल्युटेड फॉर्म मध्ये. ओके, सो दिस इज इन डायल्युटेड फॉर्म. आता होतं काय बघा याच्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही हा अल्फा हायड्रोजन ॲटम घेता, सेकंड मॉलिक्युल जो ऍसिटाल्डिहाइडचा आहे, इथला अल्फा हायड्रोजन ॲटम तुमचा या ऑक्सिजनला जॉईन होईल आणि ऑक्सिजनचं कन्व्हर्जन OH मध्ये होईल. तर इथं काय राहणार आहे? CH2. हा CH2 डबल बॉन्ड डायरेक्ट ह्या कार्बोनिल ग्रुपला जॉईन होऊन जाणार आहे. तर आता मिळणार काय प्रोडक्ट बघायचं, व्हेरी सिंपल. सो दिस CH3 ॲज इट इज, हा C डबल, हा CH बघा, हा CH3 ॲज इट इज, हा CH ॲज इट इज. आणि ज्यावेळेस तुमचा हायड्रोजन जॉईन सिंगल बॉन्ड होईल, हा इथं OH कन्वर्ट होईल. ओके, आणि इथं राहिलं काय? इथला एक हायड्रोजन तुमचा इथं जॉईन झालेला आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड OH. ओके,
हा मिळाला तुम्हाला अल्डॉल. बघा ह्यालाच आपण अल्डॉल म्हणतो. अल्डॉल कंडेन्सेशन नाव आपण कशामुळे दिलेले बघा, कारण ह्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप इन्व्हॉल्व आहेत. ते कसं बघा, एक OH. OH म्हणजे काय हो, अल्कोहॉल, आणि अल्कोहॉलचं सफिक्स काय आहे, OL, राईट. आणि दुसरा फंक्शनल ग्रुप कोणता दिसतो तुम्हाला, हा C डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता आहे, अल्डिहाइड. अल्डिहाइडचं सफिक्स काय आहे, AL. ह्या दोन्हीला कंबाईन करून आपण नाव काय दिलेलं आहे, अल्डॉल. इट इज नॉट अ नेम ऑफ द सायंटिस्ट. ओके, इट इज बेस्ड ऑन अ सफिक्स ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या सफिक्स वरून आपण अल्डॉल नाव दिलेलं आहे. ओके, अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये. आता नेक्स्ट कंडेन्सेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही आता ह्या मॉलिक्यूलला तुम्ही हीट करा. ओके, व्हेन वी हॅव टू हीट दिस मॉलिक्यूल. ह्याला जर तुम्ही हीट केलं तर होणार काय याच्यामध्ये बघा, व्हेरी सिंपल. हा तुमचा OH इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि इथला जो हायड्रोजन आहे CH2 मधला, ओके, हा CH2 आहे. सपोज इथला एक हा हायड्रोजन आणि हा OH, काय निघालो, वॉटर मॉलिक्युल्स. इथं राहिलं काय, CH. मग मिळणार काय बघा तुम्हाला इथं, बघा हा OH जाईल CH3 CH डबल बॉन्ड, सॉरी जस्ट वेट, CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. बघा काय मिळालं तुम्हाला इथे, येस, व्हॉट इज द नेम, दिस इज क्रोटोनाल्डिहाइड. हा आहे कॉमन नेम, क्रोटोनाल्डिहाइड. ओके, क्रोटोनाल्डिहाइड मिळाला तुम्हाला इथे. ओके, आणि याचा IUPAC काय सांगू शकता बघा, नंबरिंग द्या इथून 1 2 3 4. ब्यूट 2En 1Al. फर्स्ट कार्बनला तुमचा अल्डिहाइड ग्रुप आहे, सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आहे, 2En 1Al. ओके, सो दिस इज व्हॉट अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन. अशा पद्धतीने तुम्ही ऍसिटोन एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, आता तुम्ही सेम हे घेऊन दुसरे एक्झाम्पल कॅन यू ट्राय. ओके, सेम ट्राय करा बघू. ऍसिटोनचे 2 मॉलिक्यूल घ्या, जसं की तुम्ही आता ऍसिटाल्डिहाइड घेतलं होतं, तसंच इथं ऍसिटोन घ्या. ऍसिटोन. ओके, तुम्ही इथं बेस कॅल्शियम हायड्रॉक्साईड सुद्धा वापरू शकता किंवा NaOH सुद्धा वापरू शकता. ओके, एनी बेस यू कॅन यूज. सेम कंडिशन, सेम. अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तिथं प्रेझेंट. सो हा तुमचा कार्बोनिल ग्रुप, हा नेक्स्ट अल्फा हायड्रोजन ॲटम, हा अल्फा हायड्रोजन ॲटम. काय होणार आहे सांगा रिएक्शन मध्ये. सेकंड काय केलं होतं आपण, सेकंड मॉलिक्यूल मधला एक हायड्रोजन, अल्फा हायड्रोजन तुमचा ऑक्सिजनला जॉईन केला होता. येस ऑर नो. तर मिळालं काय होतं आपल्याला, CH3 हा कार्बन. आता मी काय करतो, हा CH3 खाली दाखवतो इथं, फॉर युअर सिम्प्लिफिकेशन विल राईट हिअर. ओके, त्यानंतर इथं काय होईल, OH. येस, इथला एक हायड्रोजन तुमचा ऑक्सिजनला जॉईन होणार आहे, OH. आणि इथं काय राहील, CH2 C डबल बॉन्ड O, CH2 C डबल बॉन्ड O CH3. इज इट करेक्ट? येस. अल्डॉल मिळालं का बघा. बघा अल्कोहॉलिक ग्रुप आहे, इथं कीटोन आहे. ह्याला काय म्हणू शकता तुम्ही, येस, कीटॉल. ह्याला काय म्हणणार तुम्ही, कीटॉल, कारण कीटोन ग्रुप घेतलाय तुम्ही. पण त्याला कॉमनली अल्डॉल पण म्हटलं जातं, कीटॉल. ह्याला तुम्ही कीटॉल म्हणू शकता. ओके, कीटोन ग्रुप सोबत झालेला आहे म्हणून. आता ह्याला हिट करा बघू. कॉमनली इट इज नॉन अल्डॉल. अल्डॉलनच हे फेमस आहे. जरी अल्डिहाइड तुम्ही वापरलं, कीटोन जरी वापरत असाल, मोस्ट कॉमनली इट इज नोन ॲज अल्डॉल. सो विच ऑन फर्दर हिटिंग, हिट केल्यानंतर काय होईल इथं, व्हेरी सिम्पल. OH हा OH निघणार आहे आणि इथला एक H निघणार आहे. व्हेरी सिम्पल. मिळणार काय प्रोडक्ट सांगा लवकर, CH3 हा, त्यानंतर हा कार्बन, हा CH3. ओके, नाव इट इज डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2. ओके, व्हॉट इज द नेम, कंपाऊंडचं नाव काय सांगू शकता. येस, नंबरिंग यू गिव्ह द फ्रॉम हियर. हा तुमचा कीटोन ग्रुप आहे, 1 2 3 4 5. ओके, सो व्हॉट इज नेम, काय येईल, 4 मिथाइल. येस, इज इट 4 मिथाइल, 4 मिथाइल पेंट 3En. येस, 2 व्हाट, ON. कीटोन ग्रुप आहे ना, 2En 3En 2On. दिस इज द नेम. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही मॉलिक्यूल घेऊन रिएक्शन करू शकता. ओके स्टुडंट्स, टेक अ स्क्रीनशॉट.